शेठजी घारे हॅलो जी हॅलो दहीहंडी महोत्सव 2025 वर्ष तिसरे आज साजरा होत असलेला दहीहंडीचा हे तिसऱ्या वर्षाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी शुभेच्छेसाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते खोपोली शहराचे आणि आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय मसूरकर साहेब, खोपोलीचे शहराचे अध्यक्ष मणिजी यादव, खालापूर शहराचे अध्यक्ष संतोषजी बैलमारे, उपस्थित असलेले खोपोली शहरातले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख मान्यवर, खालापूर शहरातले खालापूर ग्रामीणमधले सर्व प्रमुख कार्यकर्ते, समोर उपस्थित असलेले आजचे गोविंदाप्रेमी आणि उपस्थित असलेले गोविंदा पथक, मी आपल्या सर्वांना आजच्या या दहीहंडी उत्सवाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो। खोपोली शहरामध्ये आपण सलग 3 वर्ष दहीहंडीचा कार्यक्रम घेत असतो। प्रत्येक वर्षामध्ये आपल्याला अधिक प्रतिसाद मिळत जातो। तिसऱ्या वर्षी सुद्धा आपल्याला म्हणीचा चांगला प्रतिसाद आहे। मी आपल्या शहरामधल्या सर्व आयोजकांचा मनापासून धन्यवाद देईन, कारण आपण चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। कार्यक्रमामध्ये सर्व खोपोलीकर त्याचा आनंद घेत आहेत। परंतु मी आपल्या खोपोलीकरांना सांगेल, ही हंडी आहे, ही हंडी एकतेची हंडी आहे, अभिमानाची हंडी आहे, सर्व खोपोलीकरांच्या विकासाची हंडी आहे। आणि ती हंडी आपल्याला फोडण्यासाठी सर्वांना एकजुटीने एकत्रितपणे सर्वांना एक जीवाने खोपोली शहरामध्ये राहावं लागणार आहे। खोपोलीचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला या हंडीचा आपल्याला खऱ्या अर्थाने स्वागत करणं गरजेचं आहे। ही दहीहंडी आपल्याला फोडून आपल्याला खोपोली शहरामध्ये विकासाच्या माध्यमातून दही काढ्याचा प्रसाद प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्याला द्यायचा आहे। यासाठी खऱ्या अर्थाने ही हंडी आपण आयोजित केलेली आहे। कारण आपण या हंडीचं आयोजन करत असताना आपण पाहिलं असेल, अनेक कंसाचा जो असा कंसाने केलेला अहंकार असेल, कौरवाने केलेला गर्व असेल, हे भगवान श्रीकृष्णाने एका झटक्यामध्ये नष्ट केलं होतं। त्या पद्धतीने आपल्या सर्वांना अगदी या दहीहंडीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। कारण आपल्याला या दहीहंडीच्या माध्यमातून, या दही काढ्याच्या माध्यमातून आपल्याला खोपोली शहराचा विकास करायचा आहे। आपल्याला मधल्या काळामध्ये आपण म्हणाल का खोपोलीमध्ये दहीहंडीचे कार्यक्रम आपण अगदी 2 वर्ष झाले, परंतु हे तिसरं वर्ष आहे। या वर्षामध्ये आपल्याला खोपोलीचा खऱ्या अर्थाने विकास करायचा आहे आणि विकास करण्यासाठी तुमची मला गरज लागणार आहे। म्हणून आपण सर्वांनी माझ्या आणि आपल्या सर्वांच्या सोबत राहावं असं मी या दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला एक आपल्या शुभेच्छा देतो। आपण सर्वांनी अगदी मनापासून या कार्यक्रमाला हजेरी लावलीत, मनापासून आपण या कार्यक्रमाचं स्वागत केलं, त्यामुळे मी सर्वांचा अगदी दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो। मी पथकांना सुद्धा सांगेल, सर्व पथक आहेत, सर्व गोविंदा प्रेमी आहेत, सर्वांनी अगदी आपली सलामी देऊन आपण एकावर एक थर घेत असतो। खालचा थर म्हणजे आपण एक निष्ठेचा थर आहे, मधला थर हा एकतेचा थर आहे आणि वरचं शिखर गाठण्यासाठी आपल्याला खालच्या थराची आवश्यकता लागते। जर खालचा थर मजबूत असेल तर शिखर गाठण्यासाठी आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही। म्हणून आपण सर्वांनी खालच्या थराच्या मंडळी असतील, मधल्या थराची मंडळी असतील आणि शिखरावरची मंडळी असतील, यांनी सर्वांनी एकमताने राहून पुढच्या काळामध्ये ही दहीहंडी उत्सव अधिक मोठ्या प्रमाणात करण्यासाठी तुम्ही सर्वांनी, खोपोलीकरांनी, खालापूरकरांनी, अध्यक्ष साहेब तुम्ही आम्हाला साथ द्यावी असं मी आपल्या सर्वांना एक आदरपूर्वक आणि विनंतीपूर्वक
आपल्याला विनंती करतो आणि सर्वांना गोविंद पथकाची गोविंद दहीहंडीच्या आजच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो.